आता आपण हाडलक्ष्मी परिसरात आहोत। हाडलक्ष्मी परिसरात कचरा डेपो आणि दफनभूमीचं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे, त्यामुळे येथील नागरिकांच्यात मोठा असा आक्रोश होताना दिसतो। हे आरक्षण रद्द करा, येथील नागरिकांच्या जीविताला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो असं येथील नागरिकांनी मत व्यक्त केलेलं आहे। या संदर्भात 10 तारखेला प्रचंड मोठा असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे येथील, त्यामुळे यातील नागरिकांनी बैठका सुरू केलेल्या आहेत, पत्रके वाटण्यास सुरुवात केली। अशा प्रकारचे फलक हाडलक्ष्मी मंदिर परिसरात लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे येथील जे कोण नागरिक असतील त्यांनी सर्वांनी हाडलक्ष्मी परिसरातील जे कोणी नागरिक असतील त्यांच्या जीविताचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्यामुळे हे सर्व नागरिक मोर्चात सहभागी होणार आहेत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा फ्लेक्स हाडलक्ष्मी मंदिर परिसरात लावण्यात आला आहे, तो आपण पाहू शकतो। यासाठी एक कृती समिती देखील स्थापन करण्यात आली आहे। कृती समितीच्या वतीने कोणताही पक्ष नाही, कोणीही नेता नाही, केवळ त्यामुळे संपूर्ण नागरिक येथील आता रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत। आपण पाहू शकतो कचरा डेपो हाडलक्ष्मीमध्ये नकोच, आरोग्याचा प्रश्न हे आमच्या जीवाशी खेळ नको, अशा प्रकारचे स्लोगन्स ह्या फ्लेक्सवर झळकत आहेत। जनआक्रोश मोर्चासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। आता हा मोर्चा जो आहे तो शुक्रवारी दिनांक 29 मे रोजी सकाळी 10 वाजता निघणार आहे। आपण अशी फ्लेक्स हाडलक्ष्मी परिसरात विविध ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज। त्याचबरोबर गडिंग्लजच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी सत्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक करत सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।